मुंबई की कांदिवली पुलिस ने एक कठिन मामले को सुलझाते हुए आरोपी को यूपी से गिरफ्तार करने में सफल हुई। दरअसल कांदिवली पश्चिम में पूर्विका मोबाइल शॉपिंग एमजी रोड की मोबाइल दुकान के बाहर फुटपाथ पर सो रहे दैनिक दहाड़ी मजदूर पर 19 अगस्त 2024 की देर रात में आरोपी ने पीड़ित के सर और मुंह पर हथौड़ी से कई वार करके फरार हो गया था। उसके बाद पुलिस को सूचना मिली और पुलिस ने घायल को अस्पताल में भर्ती करके आरोपी की तलाश में जुट गई थी, मगर पुलिस के पास आरोपी का कोई सुराग नहीं होने से पुलिस के लिए उसे पकड़ना मुश्किल था। उसके बाद वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में एक टीम बनी और कई दैनिक दहाड़ी मजदूरों से पूछताछ करके और 84 सीसीटीवी फुटेज की जांच के बाद आखिरकार आरोपी मनोज सरोज की पहचान हुई और उसे बेलवा संकट तालुका राजा साहब तालाब जिला वाराणसी उत्तर प्रदेश से गिरफ्तार करने में सफल हुई। आरोपी को शक था कि उसने उसका मिस्त्री कारीगरी का बैग पीड़ित ने चुराया है। उसी के शक पर उसने उस पर जानलेवा हमला करके फरार हो गया था। आरोपी के पास कोई मोबाइल नहीं होने और स्थानिक पता नहीं होने के बावजूद पुलिस टीम के अधिकारी उप निरीक्षक नितिन साटम व उनके साथियों ने मात्र 5 दिन में आरोपी को यूपी से धर दबोचा। पुलिस के इस अच्छे काम के चलते काफ़ी लोगों ने उनकी प्रशंसा की है। पेश है हमारे मुंबई संवाददाता अकबर शेख की यह खास रिपोर्ट। दिनांक 18/8/2024ला मध्यरात्री उशिरा जे एसवी रोडला देना बँक सिग्नल आहे त्याच्या बाजूला पूर्विका मोबाईल शॉपी आहे, त्या दुकानाच्या बाहेर रात्री काही लोक झोपलेले होते। त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि एक इसम गंभीररित्या जखमी झाला अशी माहिती सोनू तिवारी यांनी पोलिसांना दिली। पोलीस ताबडतोब घटनास्थळावर गेले। घटनास्थळावर गेल्यानंतर कलवा नावाचा इसम होता, तो खूप जखमी होता, त्याच्या डोक्यात मार लागलेला होता। सोनू तिवारी यांच्याकडे चौकशी केली असता कलवा याने आरोपी मनोज याची कार्पेंटरच्या अवजारांची जी थैली होती ती चोरल्याच्या संशयावरून मनोज याने कलवा याला डोक्यात हातोड्याने मारले होते। हातोड्याचे इतका मार लागला होता का मनोज हा बेशुद्ध अवस्थेत होता। कलवा हा बेशुद्ध अवस्थेत होता। कलवा यास तात्काळ शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता पाठवले। तिथे त्यांचे उपचार अजूनही सुरू असून कलवा हा इसम अजूनही शुद्धीवर आलेला नाही आहे। पण ज्यावेळेस पोलिसांनी भरती केला होता त्यापासून आतापर्यंत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या तब्येतीमध्ये थोडी प्रगती होते। घटनास्थळावर फक्त मनोज हे एवढंच आरोपीचं नाव समजलं होतं आणि तो कार्पेंटरचं काम करतो आणि नाक्यावर जाऊन काम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतो असं फक्त माहिती समजली होती। त्यावरून पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांनी खास करून डिटेक्शन स्टाफ, गुंडा स्टाफ आणि ETC ऑफिसर यांनी या तपासाला सुरुवात केली। तपासाला सुरुवात केल्यानंतर आरोपीने ज्या ठिकाणी जाणं येणं त्याचा वावर होता त्या ठिकाणी गेल्यावर संपूर्ण त्याची माहिती मिळाली। मनोज शिवनाथ सरोज वय 45 वर्ष, राहणार बेलवा बंकट राजासाब तालाब जिल्हा वाराणसी उत्तर प्रदेश असे आरोपीचं पूर्ण नाव पत्ता मिळाला। केलेल्या तपासावरून असं समजलं की घटनेनंतर 1-2 दिवसानंतर आरोपी उत्तर प्रदेश येथे फरार झालेला आहे। त्या ठिकाणी कांदिवली पोलीस ठाण्याचं पथक गेलं। पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्याला पोलीस स्टेशनला आणलं, काल अरेस्ट केलं आणि आज रोजी बोरिवली न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने 29/8 त्याची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। यातील जो कलवा नावाचा जखमी इसम आहे त्याच्याबाबतही पोलिसांनी माहिती काढली। राजसिंग जगतपाल सिंग याचं नाव आहे व त्याचं नाव असून 35 ते 40 वर्षाचा तो असून तोही बिगारी काम करतो आणि रस्त्यावरच कांदिवली पोलीस स्टेशन हद्दीत एसवी रोड वगैरे भागात झोपत असतो। त्याची पत्नीही मिळून आली असून ती पत्नीसुद्धा बाहेरच बेवारस पद्धतीने रस्त्यावरही निवास करत असते। आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की ती थैली आहे ती कलवा याने चोरली होती। त्याचा मनात राग धरूनच त्याने त्याला जखमी केले होते। सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस निरीक्षक कांबळे हे करत आहेत।